नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. म्हणजे महाराष्ट्रातले दोन टॉप इन्स्टिट्यूट, या दोन इन्स्टिट्यूटचं आपण कंपॅरिझन करणार आहे. यामध्ये आपण सगळ्याच गोष्टी घेण्याचा प्रयत्न केला आणि या दोन्ही इन्स्टिट्यूटची जी काही इन्फॉर्मेशन आहे यांच्या आपण ऑफिशियल वेबसाईटवरनं, जसं की CUP कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं आणि VGTIच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलेलं आहे. आणि बाकी कट ऑफ रिलेटेड ज्या काही एंट्रीज आपण घेतलेल्या आहे त्या सगळं CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलेलं आहे. माझ्या मनाने मी कोणत्याच प्रकारच्या गोष्टी सांगत नाही, सगळ्या आपण ऑफिशियल गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतो. बघा, इथं लेफ्ट हँड साईडला CUP दिसतं आणि राईट हँड साईडला VGTI. CUP पुण्यातलं आहे आणि VGTI मुंबईतला आहे. फक्त दोन सिटीचा फरक दिसतो तुम्हाला. तर बघा, CUPचं कॅम्पस बघा आणि राईट हँड साईडला VGTIचं कॅम्पस. ठीक आहे. आणि काय ना, दोन्ही काय म्हणू शकतो, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहे. ठीक आहे. आणि ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. त्याच्यामुळे यांचे जे काही कॅम्पस आहे अतिशय सुंदर आहे आणि जुन्या काळचे कॅम्पस आहे. जर तुम्ही बघितले तर जो काही स्ट्रक्चर वगैरे आहे तो पूर्ण म्हणजे जुना आहे. ठीक आहे. आता बघा, कॉलेज इन्फॉर्मेशन बघा. 1854 मध्ये CUPचं म्हणजे एस्टॅब्लिशमेंट आहे आणि 1887 मध्ये, ओके, 1854 आणि 1887 ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अँड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे. फक्त एक पुण्यामधला आहे आणि एक कुठला आहे, मुंबईतला आहे. ठीक आहे. आता बघा, लिस्ट ऑफ अवेलेबल ब्रांचेस ॲट दिस टू डिफरंट इन्स्टिट्यूट्स. तर तुम्ही इकडे बघू शकता लेफ्ट हँड साईडला CUPला 8 प्रकारचे तुम्हाला ब्रांचेस मिळणार आणि VGTIला तुम्हाला 9 प्रकारचे ब्रांचेस मिळणार. ठीक आहे. जसं की बघा, पहिली ब्रांच सिव्हिल इकडे पण आहे, सिव्हिल इकडे पण आहे. ठीक आहे. आणि बघा, आणि तुम्ही बघा, एक गोष्ट तुम्हाला म्हणजे रिकग्नाईज झाली असेल किंवा नोटीस झाली की VGTIला ज्याही काही 9 ब्रांचेस आहे त्याचा जो इंटेक जर बघितला तुम्ही तर 60चा इंटेक आहे. परंतु इन केस ऑफ CUP असं नाही झालं. इंटेक ब्रांच वाईज चेंज झालेला दिसतो. बघा, सिव्हिलचं इकडे 150 आहे, इकडे 60चा. कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचा 300 आहे, इथं कम्प्युटर इंजिनिअरिंगचा 60 आहे. ENTCचा 150 आहे, इथे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा 60 आहे. आणि इलेक्ट्रिकलचा बघा 150 आहे, इथे इलेक्ट्रिकलचा 60 आहे. इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल, इकडे इन्स्ट्रुमेंटेशन नाही दिसत आपल्याला. ठीक आहे. इकडे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल 60 आहे. मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड इंजिनिअरिंग 75, मेकॅनिकल 150, मेटॅलर्जी 75, आर्टिफिशियल AIML 75 आणि बी प्लॅनिंग 75. अशा या 10 ब्रांचेस इकडे अवेलेबल आहे. इकडे बघा, सिव्हिल, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ENTC, IT, मेकॅनिकल, प्रोडक्शन अँड टेक्सटाईल. तर तुम्ही इथे जर बघितलं तर तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲबसेंट दिसते. ओके. परंतु कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगमध्येच 300 ब्रांचेस तुम्हाला तिथं बघायला मिळतं. आता बघा, फी स्ट्रक्चर बघा, लेटेस्ट फी स्ट्रक्चर आहे बघा. CUPचं बघा आणि VGTIचं बघा. बघा, जसं की जो विद्यार्थी कॅप राऊंड थ्रू CUPला म्हणा किंवा VGTIला ॲडमिशन घेतो, जर ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी जर राहिला तर 1,56,000 त्याची फी आहे. आणि तेच VGTIला ओपन कॅटेगरीचा जर विद्यार्थी राहिला तर 86,000. म्हणजे फीचा जर डिफरन्स बघितला तर असं म्हणू शकतो आपण CUPला डबलच फी दिसतं. ठीक आहे. आता या सगळ्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहे, परंतु ते काय फी स्ट्रक्चर म्हणजे इकडे जास्त इकडे कमी, काय त्यांचे ते रूल्स अँड रेग्युलेशन्स असणार. ओके. त्याच्यामुळे ते सगळ्या गोष्टी आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट, आता बघा, आपण स्टेप बाय स्टेप कट ऑफ चेक करण्याचा प्रयत्न करूयात. कट ऑफ कंपॅरिझन आता अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे. जसे की बघा, लेफ्ट हँड साईडला सिव्हिल CUPतलं आणि VGTIचं सिव्हिल दोन्ही ब्रांचेस आपण सेम घेतलेला आहे. कंपॅरिझन अतिशय सोपं जातं. त्यांनी जो काही स्टेटस आहे कट ऑफचा तो आहे युनिव्हर्सिटी ऑटोनॉमस होम युनिव्हर्सिटी. इथे बघा, गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस होम युनिव्हर्सिटी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट. तर बघा, आता जो काही जनरल ओपनचा जो काही क्लोजिंग पर्सेंटाईल होता, जो काही क्लोजिंग रँक होता, CUPला जर बघितलं तर 98.62 आणि इकडे जर बघितलं तर 98.47. अतिशय क्लोज. याच्या लक्षात, म्हणजे जी काही रँक होती बघा, ती 4 समथिंग दिसत आहे, एक अतिशय क्लोज म्हणावं लागेल. ठीक आहे. म्हणजे काहीच फरक नाही, फक्त डिजिट मधला फरक तुम्हाला तिथे दिसणार. ठीक आहे. आफ्टर दॅट बघा, इथं कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ब्रांच, म्हणजे जो काही CS चा ब्रांच आहे तिथं कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे. इथं प्युअरली कम्प्युटर इंजिनिअरिंग दिसतो मला VGTIला. ठीक आहे. आणि बघा, क्लोजिंग रँक बघा, CUPला 243 क्लोजिंग रँक होती आणि इथे होती 103. ठीक आहे. म्हणजे VGTIचा थोडासा याहीपेक्षा टफ कट ऑफ होता. ठीक आहे. आणि 99.89 99 म्हणजे जो काही क्लोजिंग रँक होता अतिशय क्लोज आहे. ठीक आहे. जसं तुम्ही SC जर बघितलं तर 3,627 येत आहे, इथं 3,385. अतिशय क्लोज आहे. म्हणजे कॅटेगरी वाईज जरी तुम्ही चेक केला तरी अतिशय क्लोज तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघायला मिळणार. बघा, SCBC बघा 531 आहे, इथे बघा
43 आहे. म्हणजे SCBCचा CUP ला कट ऑफ जास्त आला ॲज कम्पेअर टू इकडे VJTIला. ठीक आहे. आफ्टर दॅट बघा विजेचा बघा 2018, इथे विजेचा आहे 2334. म्हणजे ओपन जर सोडला तर विजय झाला, आपण SCBC चेक केलं, CUPचा कट ऑफ थोडा हाय चालला. ठीक आहे. म्हणजे ॲज कम्पेअर्ड दिस. बघा आता इलेक्ट्रिकल सोबत कम्पेअर करूया आपण. बघा ही इलेक्ट्रिकल ब्रांच. ठीक आहे. तर बघा इथं जनरल ओपनला जो काही क्लोजिंग रँक होता ती होती 1481. इथं आहे 1437, अतिशय क्लोज. ठीक आहे. SCBC बघा 2675, इथं आहे 3450. म्हणजे SCBC CUPला टफ गेला ॲज कम्पेअर टू VGTI. SC बघा 8937, इकडे 11718. म्हणजे SCचा कट ऑफ VGTIला थोडा कमी दिसतो आपल्याला. ठीक आहे. म्हणजे अतिशय क्लोज जर कट ऑफ जर बघितला आपण तर अतिशय क्लोज आहे. बघा आता इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन बघूया VGTIला आणि CUPला. तर बघा इथे जनरल ओपनचा गेलेला आहे 736 क्लोजिंग रँक, इथं 742. म्हणजे किती क्लोज आहे याच्या लक्षात. बघा SCचं बघा 5600 समथिंग आहे, इथे बघा 6000 समथिंग आहे. विजेचं बघा 3600 समथिंग आहे, इथे विजेचा अवेलेबलच नाही. कारण की जो काही इंटेक्ट आहे तो 60चा इंटेक्ट असल्यामुळे तिथं मे बी अवेलेबल राहणार नाही. बघा SCBC बघा 1475, 1687, अतिशय क्लोज तुम्हाला बघायला मिळणार. बघा आता इन्स्ट्रुमेंटेशन ही जी ब्रांच आहे ती VGTIमध्ये अवेलेबल नाही. VGTIमध्ये काय ना कम्प्युटर होती, सिव्हिल होती. आफ्टर दॅट VGTIचं आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बघून घेऊया. बघा इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोलचा थोडा कट ऑफ कमी राहतो. ठीक आहे. जनरल ओपनची जर क्लोजिंग रँक बघितलं तर 1814 आहे. म्हणजे IT सोबत आपण कम्पेअर नाही करू शकणार याला. ठीक आहे. याचा अशा प्रकारे कट ऑफ आहे. आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी VGTIमध्ये बघू शकता तुम्ही जनरल ओपन 242 वर क्लोज झालेलं तुम्हाला दिसतं. ठीक आहे. आणि SCBC जर बघितलं तर 733, OBC 731, अतिशय क्लोज आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट बघा मेकॅनिकल. बघा आता मेकॅनिकल मे बी इकडे राहू शकतं. ठीक आहे. बघा दोन ब्रांचेसचं आपण कंपॅरिझन करू शकतो ना, दोन सेम गोष्टीचं आपण कंपॅरिझन करू शकतो, डिफरंट गोष्टी नॉट पॉसिबल. जनरल ओपन क्लोज झाला 1756ला, इथं 1854ला. इथं लक्षात. SCBC 3820, 4000 समथिंग. अतिशय क्लोज. म्हणजे CUP आणि VGTIमध्ये ॲडमिशन घेणं म्हणजे अतिशय क्लोज. ओके. आता जो एखादा प्रॉपर पुण्याचा आहे तो CUP प्रिपेअर करणार, एखादा प्रॉपर मुंबईचा आहे तो VGTI प्रिपेअर करणार, अशातली गोष्ट झाली. बाकी जर कॉलेजचा जर दृष्टिकोन बघितला तर काही त्याच्यात तुम्हाला म्हणजे दिसणारच नाही. इलेक्ट्रॉनिक्स झाली. बघा इलेक्ट्रॉनिक्स झालं, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स. इथं लक्षात. इलेक्ट्रिकल बघा ही इलेक्ट्रिकल ब्रांच वेगळी आहे VGTIला बघा, आणि इलेक्ट्रॉनिक्स पण ब्रांच वेगळी दिसतात. बघा आफ्टर दॅट CUPला मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड इंजिनिअरिंग आणि VGTIला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. याचा तुम्ही कट ऑफ बघू शकता. या दोघांचं आपण कंपॅरिझन नाही करू शकणार. ठीक आहे. आफ्टर दॅट इकडे मेटलर्जी बघू शकता तुम्ही, मेटलर्जी अँड मटेरियल सायन्स. आणि इकडे मेकॅनिकल ब्रांच झालेला आहे प्रोडक्शन इंजिनिअरिंग, सँडविच इंजिनिअरिंग ज्याला म्हणतात. बघा मेटलर्जीमध्ये CUPला जनरल ओपन म्हणजे 5522ला क्लोज झाला, इकडे 4000 समथिंगवर क्लोज झालेलं दिसतो तुम्हाला. ठीक आहे. बाकी SCBC आणि दोन डिफरंट ब्रांच असल्यामुळे आपण तिथं कंपॅरिझन पॉसिबल नाही. बघा लास्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग. आणि तुम्हाला इकडं VGTIला टेक्स्टाईलचा जो काही कट ऑफ राहतो तो कमी राहतो. ठीक आहे. इथं जर तुम्ही सुरुवात जर बघितली तर 9000ला समथिंगला जनरल ओपन क्लोज झालेलं दिसतं तुम्हाला. ठीक आहे. आणि इकडे AIML म्हणजे एखादा विद्यार्थी कम्प्युटर सायन्स आणि IT झाल्यानंतर AIML वगैरे नक्कीच ट्राय करतो. तर बघा 352 हा पण जो काही कट ऑफ आहे तो अतिशय क्लोज गेलेला आहे. SCBC 715, OBC 682 समथिंग. ठीक आहे. अतिशय क्लोज तुम्हाला गेलेलं दिसतं. आणि टेक्स्टाईलचं बघा जनरल ओपन जसं की 9000नी सुरुवात झाली होती. OBC जर SCBC जर बघितलं तर 16000, 13000 OBC झाला. ठीक आहे. आफ्टर दॅट महत्त्वाची गोष्ट असतं प्लेसमेंट. ठीक आहे. CUP आणि जर VGTIचं जर आपण कंपॅरिझन केलं तर प्लेसमेंट अतिशय दोन्ही ठिकाणी अतिशय तुम्हाला जबरदस्त प्लेसमेंट बघायला मिळतं. तर बघा BTech आपण पहिले CUPचं बघा प्लेसमेंट स्टॅटिस्टिक 24-25च्या बॅचचं BTech प्लेसमेंट 24-25 ऑन गोईंग प्लेसमेंट आहे. बघा कम्प्युटर सायन्सचा जो काही विद्यार्थी होता त्याला इन अँड ॲव्हरेज तिथे 17.31 लाखाचा आत्तापर्यंत पॅकेज मिळालेला, आणि हायेस्ट जो गेलेला आहे तो 52.57 लाखांचा. ठीक आहे. म्हणजे यार 50 लाखांपेक्षा जरी पॅकेज जर मिळत असेल इट्स नॉट अ जोक. ओके. त्याची मेहनत आहे का विद्यार्थ्याची, त्या मेहनतीनं त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. आणि इथे बघा तुम्ही ब्रांच वाईज तुम्हाला ॲव्हरेज आणि हायेस्ट पॅकेज दिलेलं आहे. तर 52.57 लाखाचं पॅकेज बघा कम्प्युटरला मिळालं, ENTCला, इलेक्ट्रिकलला आणि इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरला. जसं की बघा
ठीक आहे. 52.57 लाखाचं पॅकेज कम्प्युटरला आणि NTCला आपण पॉसिबल म्हणू शकतो, पण इलेक्ट्रिक आणि इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये जरी 52.57 लाखाचं जर पॅकेज मिळत असेल तर खूप मोठी अचिव्हमेंट आहे. ठीक आहे. आणि इन अँड ॲव्हरेज तुम्हाला बघा 17.31, 12.56 ब्रांच वाईज, 10.28, 11.63 म्हणजे तुम्हाला मिळतात. इव्हन तुम्ही प्लॅनिंगही जर घेतलं तर 5.80, सिव्हिल जरी घेतलं तर 7.86. ठीक आहे. अशा प्रकारच्या तिथं ब्रँचेस अवेलेबल दिसतं. बघा आता प्लेसमेंट स्टॅटिस्टिक VGTIचं बघा बी कम्प्युटरचा जो काही हायेस्ट प्लेसमेंट होता तो होता 54 लाखांचा आणि इन अँड ॲव्हरेज होता बघा. आता बघा इथं कम्प्युटरचा इन अँड ॲव्हरेज जो काय पॅकेज आहे इथं 17.31 आहे, इथं 16.35 आहे. परंतु कम्प्युटरचा हायेस्ट इथं 52.57 आहे, इथे 54 आहे. म्हणजे किती क्लोज आहे यार. म्हणजे इन अँड ॲव्हरेज पॅकेजमध्ये पण जास्त तफावत नाही आणि हायेस्ट पॅकेजमध्ये पण नाही. ठीक आहे. मग इथे पण ब्रांच वाईज सगळ्या गोष्टी तुम्हाला चेंज होताना दिसतं. जसं ITला जो काय ITचा विद्यार्थी होता VGTIला त्याला 41 लाखाचा हायेस्ट. ओके. इलेक्ट्रिकलला 38, ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक्सला 38, आफ्टर दॅट इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन 38, सिव्हिलला 8 आणि मेकॅनिकलला प्रोडक्शनला 19 आणि 16 आणि टेक्स्टाईलला 9 लाखांचं. ठीक आहे. आणि इन ॲव्हरेज तुम्हाला मिळतच. ठीक आहे. बाकी मग हा 24-25चा जो काही CUPचा डाटा आहे तो त्यांनी मग म्हणजे किती पर्सेंटाईलमध्ये वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. आणि 23-24चा जर डाटा बघितला तुम्ही VGTIचा, तर VGTIचा प्लेसमेंटचा डाटा जो आहे ना तो ऑफिशियल वेबसाईटवर म्हणजे चांगल्या रीतीने अरेंज केलेला आहे ॲज कम्पेअर टू CUP. बघा हायेस्ट पॅकेज मेकॅनिकलला 13.95चं 23-24ची ब्रांच आहे. ITचं बघा 50 लाखाला गेलं होतं. कम्प्युटरचं बघा 57 लाख. ठीक आहे. आणि इन अँड ॲव्हरेज जर बघितलं तर म्हणजे हिचं प्लेसमेंटचा इथचा काही विषयच नाही राहिला, म्हणजे सरळ. ठीक आहे. आफ्टर दॅट बघा आता CUPच्या तुम्ही स्लाईडवर बघा लास्ट 3 इयर्सचं तुम्हाला प्लेसमेंट स्टॅटिस्टिक तिथं बघायला मिळतं. जसं की बघा हायेस्ट 22-23ला 50 लाखांचं, 23-24ला 87 आणि 24-25ला 52.57 आणि इन अँड ॲव्हरेज 11.20, 12 गेलेलंच दिसतं तुम्हाला. याच्या लक्षात म्हणजे 87 लाखाचं पॅकेज म्हणजे मजाक गोष्ट नाही राहिली ती. ठीक आहे. 22-23चा आपण VGTI बघितला, 21-22चंही बघा तुम्ही इथं बघू शकतास. हायेस्ट दिलेलं नाही आपल्याला, फक्त इन अँड ॲव्हरेज दिलेलं आहे. याच्या लक्षात तुम्हाला या सगळ्या गोष्टी आता लक्षात आलंच असं ना. ठीक आहे. आणि हे BTech प्लेसमेंट स्टॅटिस्टिक ओव्हर द इयर दिलेलं आहे, म्हणजे किती पर्सेंट त्या पर्टिक्युलर ब्रांचमधनं विद्यार्थी प्लेस झाले, या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला दिलेल्या दिसते. ठीक आहे. आणि नंबर ऑफ कंपनीज व्हिजिटेड थ्रूआउट द इयर, आणि या ज्या काही कंपन्याज आहे, ज्या कंपन्यांनी बघा जसं की 85 ज्या विद्यार्थ्याला 87 लाख भेटलं तर ती ही कंपनी आहे समजा, त्या कंपनीनं तितकं ऑफर केलेलं तुम्हाला दिसते. ठीक आहे. तुम्हाला जर मग आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी नेक्स्ट व्हिडिओ.